मला पद्मश्रीचा सर्वोच्च सन्मान मिळाला. ही उपलब्धी समस्त अमरावतीकरांसाठी गौरवाची आहे. मात्र आजवरच्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये मागे वळून पाहताना एकमेव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य हिमालयासारखे खंबीरपणे उभे होते, पाठबळ देत होते. जन्म देणाऱ्या पालकांनी नाकारलेल्या मुलांना, बेघर आणि मतिमंद मुलांचा सांभाळ करण्याची उमेद, प्रेरणा आणि भक्कम पाठबळ श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व पद्मश्री प्रभाकरराव वैद्य साहेबांनी दिली, जी आजवर कायम आहे आणि सदैव राहणार. त्यामुळेच पद्मश्रीचा हा सन्मान पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांना आणि समस्त अमरावतीकरांना समर्पित करत आहे. आज श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात उन्हाळी शिबिराचं उद्घाटन आणि माझा सत्कार होत असताना समाजाला एकच कळकळीची विनंती करतो की समाजाने थोडं संवेदनशील होत बेघर, अपंग, मतिमंद आणि अनाथ मुलांना सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी केलेलं आहे. शासन स्तरावर वय वर्ष 18 नंतर अशा मुलांच्या भवितव्याकरता पंतप्रधान मोदी यांनी लवकरच कायदा करण्यात येणार असल्याची शाश्वती दिली आहे. मात्र समाजाच्या पाठबळाशिवाय हे कार्य पूर्ण होऊ शकत नाही. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य साहेबांनी ज्याप्रमाणे आधार, पाठबळ आणि सर्व सोयीसुविधा दिल्या, त्यामुळेच आज पद्मश्रीचा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला असून हीच प्रेरणा समाजाने घेत समाजसेवेत योगदान द्यावं, असं आवाहन पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी अमरावतीमध्ये केलेलं आहे.